सोलापुरात दिवाळीच्या फटाक्यांसारखे राजकीय फटाके फुटणार, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंचा मोठा दावा. सांगोल्याचे माजी आमदार दीपक साळुंखेंच्या भाजप प्रवेशाचेही दिले संकेत. अलिबागच्या थळमधल्या आरसीएफ प्रकल्पामध्ये प्रकल्पग्रस्तांना सामावून घ्यावं यासाठी शिवसेनेनं सुरू केलेलं आंदोलन तुर्तास स्थगित. कोर्टाची बंधनं आणि दिवाळीच्या सणामुळे आंदोलन केलं स्थगित. ठेकेदार व्हायचं असेल तर राजकारणात येऊ नका. बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कार्यकर्त्यांची केली कान उघडणी. भाजपनं पक्षात प्रवेश न दिल्यास इतर पक्षांचे पर्याय खुले. माजी मंत्री तानाजी सावंतांचे बंधू शिवाजी सावंतांचं भाजपला आव्हान. संजय राऊत जे बोलतात त्याचं नेमकं उलटं होतं. भाजपचे नेते संजय केळकर यांची राऊतांवर जोरदार टीका. सोनं चांदी खरेदीदारांसाठी मोठी खुश खबर. सोन्याच्या दरात 3,000ची तर चांदीच्या दरात 10,000ची घसरण. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.